श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये? मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही? पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नाचं वादळ निर्माण होतं. जसं की आम्ही मांसाहार करतो, मग स्वामी सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, पण घरचे करतात, तर मी स्वामी सेवा करू शकते की नाही? किंवा मांसाहार केलेल्या दिवशी सेवा कशी करावी किंवा करू नये? तर अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळं असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागणं थोडं कठीणच असतं. त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असतेच, पण मांसाहार या शब्दामुळे आपल्या बऱ्यापैकी मानसिकता किंवा नकारात्मक होते. तर आपल्या मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो. तर हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाहीत. पण तसेच जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजता आणि त्यामुळे आपल्याला देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणं किंवा भक्ती करणं अयोग्य वाटतं. तर जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेलं असतं तेव्हा घरातील वातावरणसुद्धा रोजच्या दिवसासारखं नसतं. तर त्या दिवशी थोडासा बदलसुद्धा आपल्याला जाणवतं. जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर त्या दिवशी आपल्याला घरात अशांतता वाटते. घरात विनाकारण वादसुद्धा होतात. म्हणजे बिनाकामाची चिडचिड होते. म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो. मग आता यावर उपाय काय करायचा? तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल तेव्हा तुम्ही स्वामी सेवा न केलेलीच बरी. आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपला तो दिवस स्वामी सेवेविना वाया गेला असे समजावे. कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिलेलं आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाई. तया यमाशी करुणा नाही, करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावं. पण त्या यमाला नसते, त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की होतं. आता हे सगळं आपल्या मनातील विचार झाले, पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो, स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला? याचं उत्तर तर आपणच शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी आपलं पूर्णपणे शांत ठेवावं लागतं. जेव्हा आपलं मन शांत असतं त्यावेळी ते भरपूर असं किंवा खूप जास्त शक्तिशाली असतं. आणि अशा वेळी आपण स्वामींची सेवा जरी करायला बसलो तर त्याकडे लक्ष लागतं. आता मांसाहार काय आपण म्हणजे आपल्याला जर ती लहानपणापासून सवय असेल तर ती सवय सोडणं आपल्याला लगेचच कठीण जातं. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर त्या दिवशीचं प्रमाण म्हणजे तुम्ही कमी कमी करून आणू शकता. स्वामी सेवा करत असाल तर तुम्हाला जास्त करून रविवारी, सोमवारी, त्याचबरोबर गुरुवारी मांसाहार अजिबात करायचं नाही. हे 3 दिवस तर कटाक्षाने पाळायचं आहे. त्याचबरोबर शनिवारी सुद्धा मांसाहार करणं अयोग्य मानलं जातं. आणि आता तुम्हाला जर मांसाहार करूच नये, पण जर केल्याशिवाय आता सवय झालेली असते आपल्याला, ते जर लहानपणापासून सवय असेल तर ते सोडणंसुद्धा अवघड होतं. तर त्याचं प्रमाण तुम्ही हळूहळू कमी करत ते जर तुम्ही स्वामी सेवेत एकदम विलीन झाला, तुमच्या पूर्ण आत्म्यापासून तुम्ही स्वामींची आठवण करत राहिला आणि सतत स्वामी सेवेत राहिला ना, त्याकडे तुम्हाला सुद्धा ते आता आपल्याला सुद्धा कळतं की हे मांसाहार करणं चांगलं नाही, तो आपला आहार नाही. आता जसं आपलं खाणं तशी आपली वृत्ती बनते. आणि मांसाहार म्हणजे ते तर कसं तामसी पदार्थ असतात, त्यापासून ते जसं आपण तामसी अन्न ग्रहण केलं तर आपले विचारसुद्धा त्या दिवशी तसेच राहतात. आणि मांसाहारासोबत सुद्धा कांदा, लसूणसुद्धा ज्यामध्ये जी की तामसी मानलं जातं. आणि ज्या दिवशी गुरुवारचा उपवास असतो त्या दिवशी बघा, उपवास सोडताना सुद्धा कांदा लसणाचा वापर करत नाहीत. तर तुम्हाला सात्विक भोजनाचा तुम्ही जेवढा वापर करचाल, जेवढं सात्विक जेवण ग्रहण करचाल तेवढं तुमचा स्वभावसुद्धा शांत बनतो आणि तुमच्या बोलण्यात, वागण्यात सगळीकडे सात्विकता दिसून येते. आणि तुम्ही जर मांसाहार करत राहिला तर तो तामसीपणा तुमच्या स्वभावातून सुद्धा जाणवतो. आता
शाकाहार हाच सगळ्यात म्हणजे योग्य आणि आपल्यासाठी बनलेला तो आहार आहे. पण आता ही जी सवय लागलेली आहे अगोदरची, तर ती ह्या अगोदर आपल्याला माहीत नव्हतं. आता आपण एखादी भक्ती करायला सुरुवात केली. आता स्वामी सेवा जर आपण लहानपणापासून त्यात असतो, तर आपण कदाचित मांसाहार लहानपणापासूनच केला नसता, किंवा आता ज्यांच्या घरात माळकरी घराणं असेल तर तिथं मांसाहार केला जात नाही. त्यांच्या म्हणजे सगळ्या घराला म्हणजे ती सवयला जाते. आता त्यांना मांसाहार करणं म्हणजे खूप घाण विचित्र वाटतं, पण ज्याला सवय आहे त्याला त्याच्याशिवाय करमत नाही. आणि जर मग ही सवय सोडायची असेल तर तुम्ही भक्तीमध्ये तेवढं विलीन होत गेलं पाहिजे, तेवढी स्वामी सेवा तुम्ही जास्त कराल. हां, तुम्हाला इच्छा होत असेल तर तुम्ही एकाच दिवशी थोडं खा, पण त्याचं प्रमाण हळूहळू कमी करून तुम्ही ते बंद करू शकता. कारण स्वामी सेवा किंवा कोणत्याही देवतांची सेवा आणि सेवा करायची असेल आपल्याला, त्यांच्यासारखं बनायचं असेल, त्यांची म्हणजे त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या डोक्यावरती ठेवून घ्यायचा असेल, तर आपल्याला हे खाणं आहे, जे तामसी पदार्थ आहे किंवा नॉनव्हेज जे खातात, तर ते सोडा. हळूहळू का होईना ते आपल्याला. तर बघा, आपण नित्य स्वामी सेवा करत असेल तर रोज आपले 3 अध्याय वाचत असतो, 11 माळी जप करत असतो आणि तारक मंत्राचा सुद्धा आपण जप करत असतो. आणि त्याचबरोबर आपण जे काही खातो ते स्वामी महाराजांना आपण मनोभावे अर्पण करत असतो आणि मगच ते आपण नंतर जेवत असतो. तर मग ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार बनतो, तर त्या दिवशी तर आपण स्वामी महाराजांना नैवेद्यसुद्धा दाखवू शकत नाही. त्याचबरोबर त्यांची आरती करू शकत नाही. आणि आपण आता हे खाल्लं, नॉनव्हेज खाल्लं तर काय होतं, की मग आपल्या मनातसुद्धा भरपूर शंका येतात. मग आपण ना पुस्तकाला हात लावू शकत नाही दुसऱ्या दिवशी, जोपर्यंत आंघोळ करू शकत नाही तोपर्यंत. आणि आपण खातो, पण नंतर आपल्या मनात कायम ते पाप केल्यासारखं वाटतं. आता जे खातात त्यांनासुद्धा माहीत आहे की हे आपण पाप करतोय, पण ते आपल्याला लागलेली सवय असते, सोडवणं अवघड होत नाही, कळतं पण वळत नाही असं होतं. तरीसुद्धा आता आपल्याला स्वामी सेवा करायची असेल, स्वामी भक्ती करायची असेल, तर मांसाहार शक्यतो टाळायचा आहे. जेवढं होईल तेवढं तुम्हाला ते टाळायचं आहे. आणि आठवड्यातलं गुरुवार त्याचबरोबर सोमवार, रविवार आणि शनिवारी ह्या दिवसात तर अजिबात मांसाहार करायचा नाही. गुरुवारी तर चुकूनही तुमच्या घरात तुम्ही करत नसला तरी इतरांनासुद्धा गुरुवारच्या दिवशी तुम्ही बनवून देऊ नका. आणि त्या दिवशी आपल्या घरातसुद्धा साक्षात स्वामींचा वास असतो असं जाणवतं. गुरुवार म्हणजे आपल्या घरात एखाद्या सणासारखं आपण ते साजरा करत असतो, त्यांचा अभिषेक करत असतो. तर या दिवशी मात्र चुकूनही तुम्ही मांसाहार आणू नका आणि तो घरातल्यांना पण तशी सवय लावा. त्या दिवशी तुम्ही अजिबात करून देऊसुद्धा नका. एकदा हळूहळू सवय लागली तर ते सुद्धा ऐकून घेतील. तर तुम्हाला पण स्वामी भक्ती करायची असेल तर मांसाहार करणं योग्य नाही. हळूहळू तो सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजायन महा. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.